everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Goals. In case you are new, hi, I am Pratigna and I make lot of math videos. So in this lecture we are going to start a new topic, that is a limit. And in general real life मध्ये लिमिट म्हणजेच काय म्हणू शकतो, सीमा म्हणजे एक बॉर्डर आहे. Now we are going to see its a mathematical meaning one by one. So for that purpose, what is a limit? So एक function consider करूया. This function is equal to f of x is equal to x square plus 2. When we put x is equal to 1, then this f of 1 will give us answer 3. Similarly, when we put x is equal to 2 in this equation, then this function will give us answer 6 and so on. सो हे फंक्शन आहे, या फंक्शनमध्ये आपण कुठलीही व्हॅल्यू पुट केली म्हणजे एक्सची व्हॅल्यू कुठलीही पुट केली तर फंक्शनल व्हॅल्यू काय होते, एखादी काहीतरी फायनाईट व्हॅल्यू मिळते म्हणजेच ह्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होती, एक्झिस्ट होती. इन्फिनिटीला जात नाहीये, मायनस इन्फिनिटीला जात नाहीये, म्हणजेच काहीतरी फायनाईट टर्म आणि एक्झिस्ट होते. सिमिलरली आपण आणि एक कन्सिडर करूया एक फंक्शन. सो दिस फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय एक्स मायनस 1. आणि आता आपण व्हॅल्यू पुट करूया, एक्स इज इक्वल टू 1 चेक करूया. सो एफ ऑफ एक्सच्या ऐवजी एक्सच्या जागी काय पुट करायचं 1. सो एफ ऑफ 1 इज इक्वल टू काय काय मिळेल, 1 स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 1 मायनस 1. म्हणजेच आन्सर किती मिळेल, 1 स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच किती असेल 0 डिवाइड बाय दिस 0. सो दिस 0 अपॉन 0 दिस मीन्स indeterminate form. There are actually 7 indeterminate forms. So that 7 indeterminate forms we can divide into 4 parts. So in first part 0 by 0, infinity upon infinity, and third is 0 into infinity. Similarly in second part infinity minus infinity. In third part 0 raised to infinity, infinity raised to infinity, and last one in last part that is 1 raised to infinity. So 7 हे फॉर्म आहेत, आपण वेगवेगळे डिनोट करून घेतले, वेगळ्या पार्टमध्ये आपण डिफाइन करून घेतले. दॅट मीन्स हे जे काही फाइंड करायचं आहे ह्याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेस, त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण काय करू शकतो, या टर्मची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो त्यासाठी काय लागते, लिमिट. सो इथे आपण कन्सेप्ट काय करू शकतो, लिमिटची यूज करू शकतो. म्हणजेच आतापर्यंत पहिला फंक्शन घेतला दिस फंक्शन, त्याच्यामध्ये लिमिटची गरज नाही, आपण डायरेक्टली एक्सची व्हॅल्यू काही पण पुट केली तरी आपल्याला आन्सर काहीतरी मिळते. बट ह्या केसमध्ये जेव्हा आपण फंक्शनल व्हॅल्यू ही जी काही आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर आन्सर किती मिळालं, 0 अपॉन 0. सो 0 अपॉन 0 डायरेक्टली तरी सॉल्व्ह होऊ शकत नाही, कारण की विच इज अ इनडिटर्मिनेट फॉर्म. म्हणजेच ज्याची व्हॅल्यू डिटर्माइन डायरेक्टली करू शकत नाही त्यालाच काय म्हणताय तुम्ही, इनडिटर्मिनेट फॉर्म. सो हे ह्या फंक्शनल व्हॅल्यूची मला फायनाईट आन्सर काढायचंच असेल, सो त्यासाठी लिमिटची डेफिनेशन आपण यूज करणार आहे. सो वेन वी पुट लिमिट ऑन दिस फंक्शन, आता कुठे एक्स कुठे जातो, इक्वल टू 1 ला, म्हणजेच लिमिट एक्स कुठे जाईल, टेन्स टू 1. एक्स टेन्स टू 1 म्हणजे 1 ला इक्वल नाहीये, 1 च्या जवळपास कुठेतरी असेल. म्हणजे इफ दिस इज माय 1 पॉईंट इथे एक्झिस्ट झाला तर 1 च्या साईडला काय असेल 0.999 किंवा 1 च्या बॅक साईडला आणि पुढच्या साईडला काहीतरी असेल 1 समथिंग 0001 असं काहीतरी असेल, त्या दोघांच्या मध्ये टेंड करेल. सो एक्स टेन्स टू 1 म्हणजे 1 ला इक्वल नाही पण 1 च्या आसपास कुठेतरी व्हॅल्यू आपली टेंड करेल. सो दिस एक्स स्क्वेअर मायनस 1 कॅन ऑल्सो बी रिटन ॲज, दिस इज द फॉर्म्युला ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच कॅन ऑल्सो बी रिटन ॲज a minus b into a plus b. So x square minus 1 can also be written as x minus 1 into x plus 1 and this divided by x minus 1. चेक करा, हा x minus 1 आणि x minus 1 एकमेकांना कॅन्सल झाला, देन राहिला कुठला टर्म x plus 1. सो x टेन्स टू 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 च्या जवळ गेली तर 1 plus 1 किती मिळेल आपल्याला आन्सर 2. म्हणजेच एकच फंक्शन बघितले आणि त्याची वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड केलेल्या आहेत. पहिल्यांदा जेव्हा एक्सची व्हॅल्यू डायरेक्टली 1 पुट केली तर आन्सर किती मिळाले, 0 अपॉन 0 विच इज अ इनडिटर्मिनेट फॉर्म, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण डायरेक्टली फाइंड करू शकत नाहीये. पण जेव्हा आपण लिमिटचा यूज केला सेम फंक्शनवरती तेव्हा आपल्याला काय मिळाली, एक फायनाईट व्हॅल्यू मिळाली आणि ती एक्झिस्ट करते. म्हणून अशा काही फंक्शनसाठी आपण काय केलं, लिमिटचा यूज केलेला आहे. सो दिस इज द मीनिंग ऑफ लिमिट. So we have already discussed about real valued meaning and mathematical valued meaning of a limit. सो लिमिटची आणि एक डेफिनेशन आहे इप्सिलॉन आणि डेल्टा या नंबरसाठी. आता इप्सिलॉन म्हणजे काय आणि डेल्टा म्हणजे काय, इप्सिलॉन हा नंबर आहे आणि डेल्टा सुद्धा काय एक नंबर आहे. हे असे नंबर आहेत की 0च्या कुठेतरी जवळ आहेत. म्हणजेच जर हा माझा 0 पॉईंट इथे असेल आणि 0ला आपण बायनोक्युलरने चेक केला तर एकदम लहान एकदम 0च्या जवळपास कुठेतरी नंबर असेल, म्हणजेच त्याला निग्लिजिबल नंबर म्हणतात. त्यालाच आपण इप्सिलॉन आणि त्यालाच आपण डेल्टा असं म्हणूया.
पण ते इप्सिलॉन आणि डेल्टा दोन्ही सुद्धा काय असणार आहे, 0 पेक्षा जराशे मोठे. पण 1 खूप लांब राहिला, 0 पेक्षा एकदम स्लाइटली, म्हणजे 0.0009 किंवा 0 मध्ये 100 वेळेला 0 घ्या, नंतर 1 असं काहीतरी पुट करा. सो दिस इज माय इप्सिलॉन अँड डेल्टा विच इज अ निग्लिजिबल नंबर, बट इट इज अ स्लाइटली ग्रेटर दॅन 0. ओके, सो फॉर दॅट पर्पज व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लिमिट विथ द हेल्प ऑफ इप्सिलॉन अँड डेल्टा? So for that purpose, if for epsilon greater than 0, there exists del greater than 0, such that whenever take modulus f of x minus L which is less than epsilon, this condition is possible whenever x minus a less than delta. सो ही डेफिनेशन आहे, आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. म्हणजे जर x हा a ला अप्रोच होत असेल, म्हणजे when लिमिट x टेंड्स टू a, त्यावेळेला f ऑफ x कुठे जाईल, l ला जाईल. दॅट इज f ऑफ x गोज टू l. सो ही डेफिनेशन झाली 11-12 ची. आणि आता नवीन डेफिनेशन आहे विथ द हेल्प ऑफ इप्सिलॉन डेल्टा. सो दिस इज युअर फर्स्ट डेफिनेशन अँड दिस इज युअर सेकंड डेफिनेशन. सो आता जे काही लिहिलंय ते आपण चेक करूया 1 by 1. सो आता आपल्याकडे काय कंडिशन आहे की x मायनस a लेस दॅन डेल असेल तर काय पॉसिबल आहे, दिस f ऑफ x मायनस l लेस दॅन इप्सिलॉन, हे पॉसिबल आहे. सो पहिला कन्सिडर करूया दिस पार्ट आणि सिमिलरली कन्सिडर करूया दिस पार्ट. सो मॉड्युलस x मायनस a लेस दॅन डेल म्हणजेच काय असतं, मॉड्युलस जेव्हा आपण काढून घेतो त्यावेळेला त्यामध्ये किती व्हॅल्यू असतात, 2 व्हॅल्यूज, एक असेल प्लस आणि एक असेल मायनस. सो प्लस व्हॅल्यूसाठी लिहिलं x मायनस a लेस दॅन डेल, आणि सिमिलरली ही टर्म काय असेल, मायनस टर्म विच इज लेस दॅन डेल. हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा मॉड्युलस काढतो त्यावेळेला 2 व्हॅल्यू, एक प्लस आणि एक काय असेल मायनस. चला, या दोघांवरून आपल्याला काय फाइंड करायची, x ची व्हॅल्यू. सो x ॲज इट इज ठेवला, मायनस a तो राईट साईडला शिफ्ट केला, देन इट विल बी a प्लस डेल्टा, दॅट इज x इज लेस दॅन a प्लस डेल्टा. सिमिलरली मायनस ने मल्टिप्लाय करूया, सो मायनस एक्स प्लस ए विच इज लेस दॅन डेल्टा. सो मायनस एक्स आहे तो शिफ्ट केला पलीकडे, देन वी विल गेट एक्स इज ग्रेटर दॅन ए मायनस डेल्टा. म्हणजेच आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली आहे, एक्स हा कमी असेल कुणापेक्षा, ए प्लस डेल्टापेक्षा, आणि एक्स हा मोठा असेल कुणापेक्षा, ए मायनस डेल्टापेक्षा. म्हणजेच इन जनरल दोघांना एकत्र केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल, ए मायनस डेल्टा विच इज लेस दॅन एक्स विच इज लेस दॅन ए प्लस डेल्टा. आणि हेचाच इम्प्लाय काय झाला की ए मायनस डेल्टा पासून कुठपर्यंत, ए प्लस डेल्टा पर्यंत आपला एक्स काय करू शकतो, लाई करू शकतोय. म्हणजेच एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा. व्हाय ओपन इंटरवल, बिकॉज इथे इक्वल टू साईन नाहीये, म्हणजेच ए मायनस डेल्टाच्या पलीकडचे सगळे व्हॅल्यू आणि ए प्लस डेल्टाच्या अलीकडचे सर्व व्हॅल्यू आपण इन्क्लूड करू. सो ए प्लस डेल्टा त्यामध्ये प्रेझेंट नाहीये, त्यामुळे इकडच्या साईडला ओपन इंटरवल. सिमिलरली ए मायनस डेल्टा यामध्ये प्रेझेंट नाहीये, म्हणून या साईडला ओपन इंटरवल. सो एक्स बिलॉंग्स टू ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा असेल तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती हे आपण फाइंड करू. सिमिलरली कन्सिडर दिस मॉड्युलस एफ ऑफ एक्स मायनस एल विच इज लेस दॅन इप्सिलॉन. मॉड्युलस आहे म्हणजे अगेन त्याचे दोन टाईप पडतील, एक प्लस साठी आणि एक असेल मायनस साठी. सो दिस इज प्लस साइन, दॅट इज एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन इप्सिलॉन. आणि सेकंड काय असेल, ह्याचा मायनस पार्ट, दॅट इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल विच इज लेस दॅन इप्सिलॉन. चला आता काय फाइंड करायचे, मगाशी आपण फाइंड केले एक्स ची व्हॅल्यू, आता काय फाइंड करायची, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू. सो एफ ऑफ एक्स इज लेस दॅन, हा मायनस एला तो राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर काय मिळेल, एल प्लस इप्सिलॉन. सो दॅट इम्प्लाइज एफ ऑफ एक्स इज लेस दॅन एल प्लस इप्सिलॉन. सिमिलरली हा एफ ऑफ एक्स मायनस साइन सेपरेट करून घ्या. सो मायनस एफ ऑफ एक्स प्लस एल विच इज लेस दॅन इप्सिलॉन. सो हेन्स वी हॅव ऑब्टेन एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन एल मायनस इप्सिलॉन. म्हणजेच from this condition and from this condition we have obtained L minus epsilon which is less than f of x which is less than L plus epsilon. म्हणजेच L minus epsilon to L plus epsilon हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे प्रेझेंट आहेत, पण L minus epsilon त्यामध्ये नाहीये, सिमिलरली L plus epsilon त्यामध्ये नाहीये. सो दिस f of x belongs to open interval L minus epsilon to L plus epsilon. मग याचा मीनिंग काय झाला, ही डेफिनेशन आणि डेफिनेशननुसार आपण दोन पार्ट तरी कन्सिडर करून घेतलेले आहेत. याचा मीनिंग असा आहे, वेन वी टेक दिस एक्स बिलॉंग्स टू ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा, म्हणजेच हा एक्स आपला ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टामध्ये जेव्हा लाई करेल त्यावेळेला त्याची फंक्शनल व्हॅल्यू, म्हणजेच त्याची फंक्शनल व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, एफ ऑफ एक्स, ती कुठे लाई करेल, एल मायनस इप्सिलॉन टू एल प्लस इप्सिलॉन. सो दिस इज द ॲक्च्युअल मीनिंग ऑफ दिस डेफिनेशन. सो डेफिनेशन इज इम्पॉर्टंट पार्ट. जेव्हा इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 असेल आणि डेल ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेला ही कंडिशन पॉसिबल असेल तरच काय असणार आहे, दिस एफ ऑफ एक्स मायनस एल विच इज लेस दॅन इप्सिलॉन. अँड दिस कंडिशन कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज लिमिट एक्स टेन्स टू एल, दॅट मीन्स दिस पार्ट. That implies f of x tends to L, म्हणजेच f of x is equal to L. So these are our two definitions of limit. So we have obtained this formula, that is whenever x belongs to a minus del to a plus del, that time our functional value, that is f of x, belongs to L minus epsilon to L plus epsilon.
नाव वी आर गोइंग टू सी इट्स मीनिंग बाय ग्राफिकली. म्हणजेच काय, एक एक्स ॲक्सिस घेतलाय, एक वाय ॲक्सिस घेतलाय. जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू ए मायनस डेल टू ए प्लस डेलकडे व्हॅरी करेन, म्हणजेच ही माझी एक्सची रेंज आहे आणि ही माझी एफ ऑफ एक्सची रेंज आहे. यामध्ये एक मी फंक्शन घेतला आहे, दॅट इज माय वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. कुठलाही फंक्शन आपण कन्सिडर करू शकतोय. त्यामध्ये एक्स कुठून आहे, ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टामध्ये आहे. त्यावेळेला एफ ऑफ एक्सची रेंज कुठे असेल, एल मायनस इप्सिलॉन टू एल प्लस इप्सिलॉन. म्हणजेच दिस इज माय एल मायनस इप्सिलॉन, दिस माय एल प्लस इप्सिलॉन. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला, ची व्हॅल्यू जेव्हा ए मायनस डेल्टा असेल त्यावेळेला फंक्शनल व्हॅल्यू किती असणार आहे, एल मायनस इप्सिलॉन. जेव्हा एक्सची व्हॅल्यू ए असेल त्यावेळेला फंक्शनल व्हॅल्यू किती मिळेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. सिमिलरली वेन एक्स इज इक्वल टू ए प्लस डेल्टा त्यावेळेला फंक्शनल व्हॅल्यू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती असेल, एल प्लस इप्सिलॉन. म्हणजेच जेव्हा तुमचा एक्स ह्यामध्ये व्हॅरी करेल त्याच वेळेला एफ ऑफ एक्स सुद्धा काय असेल, ह्यामध्ये अशा प्रकारे व्हॅरी करेल. जसा एक्स व्हॅरी करणार तसंच एफ ऑफ एक्स म्हणजे तुमची फंक्शनल व्हॅल्यू काय करेल, व्हॅरी होईल. सो दिस इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ लिमिट बाय ग्राफिकल मेथड. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल, दिस इप्सिलॉन आणि डेल्टा दोन्ही पण काय आहेत, एक नंबर आहेत विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो. म्हणजेच इप्सिलॉन सुद्धा ग्रेटर दॅन झिरो आणि डेल सुद्धा ग्रेटर दॅन झिरो आहे. मग तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की इप्सिलॉन आणि डेल दोन्ही सेम आहेत, इक्वल आहेत, ग्रेटर दॅन आहे, हा मोठा आहे की हा मोठा आहे, किंवा हा लहान आहे की तो मोठा आहे. सो असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. कधी कधी इप्सिलॉन आणि डेल्टा दोन्ही इक्वल असतील तेव्हा केस वेगळी असेल, कधी इप्सिलॉन मोठा असेल, कधी डेल लहान असेल, कॉन्व्हर्स सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजेच इप्सिलॉन आणि डेल्टा दोन्ही सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहेत, म्हणजे ग्रेटर दॅन झिरो आहेत. आणि दोन्ही सुद्धा नंबर झिरोपेक्षा स्लाइटली मोठे आहेत, निग्लिजिबल नंबर आहेत, छोटेसे नंबर आहेत. आणि ते कधी कधी इक्वल असतील, कधी कधी अनइक्वल असतील. अनइक्वल म्हणजेच कधी ग्रेटर दॅन असतील, कधी लेस दॅन असतील. सो दिस इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ लिमिट. So when we take x belongs to a minus del to a plus del, that time this functional value f of x belongs to l minus epsilon to l plus epsilon. म्हणजेच x ची व्हॅल्यू जर a ला टेंड करेल, when x tends to a, that time f of x tends to how much, l. So हीच आपली डेफिनेशन आहे लिमिट.